हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं प्रथम क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लेसन नंबर 3 शाल याबद्दल बोलूया. कैसे हो दोस्तों? स्वागत है आपका प्रथम क्लासेस यूट्यूब चैनल में. आज हम लेसन नंबर 3 शाल इस लेसन के बारे में बात करेंगे. या लेसनचे लेखक आहेत रा. ग. जाधव. त्यांचा जन्म 1932 साली झाला आणि डेट 2016ला. ते मोठे कवी होते, समीक्षक होते आणि ललित लेखक होते. यात त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे पुस्तकं लिहिलंय. साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह. आणि त्यांनी विश्वकोशाच्या संपादनात सहभाग घेतला होता. या लेसनमध्ये आपण बघूया की शाल ही एक निर्जीव वस्तू आहे आणि त्याबरोबर किती लोकांच्या आठवणी जोडलेल्या असतात आणि त्याबद्दलच्या प्रत्येकाच्या भावना कशा वेगवेगळ्या असतात हे या लेसनमध्ये लेखकांनी सुरेखपणे सांगितले आहे आपल्याला. ये लेसन के लेखक है रा. ग. जाधव. इनका जन्म 1932 में हुआ था और डेथ 2016 में हुई. वो बड़े कवि थे, समीक्षक थे और ललित लेखक थे. ललित लेखक मीन्स छोटे छोटे निबंध जैसे वो लिखते थे. उन्होंने साहित्य आणि सामाजिक संदर्भ और आनंदाचा डोह ये भी लेसन लिखे. इस लेसन में ऐसे बताया कि शाल एक निर्जीव वस्तु है, ठीक है, पर उससे रिलेटेड लोगों की भावना कैसी है. सबकी उस शाल के बदल शाल के लिए अलग अलग भावनाएं हैं. ये सब की भावना फीलिंग इस लेसन में लेखक ने अपने को बहुत अच्छे तरीके से समझाई है. लेखक एकदा पु ल देशपांडे यांच्या घरी गेले होते. तेव्हा सुनीताबाईंनी म्हणजे पु ल देशपांड्यांच्या वाईफ लेखकाला विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? लेखकाला खूप मोठा सन्मान वाटला. ती शाल लेखकाने जपून ठेवली. खरीच गोष्ट आहे ना, पु ल देशपांडे एवढे मोठे लेखक, त्यांनी विचारलं आणि त्यांनी जर सन्मान केला तर किती आवडेल. मग काय केलं, ती शाल आहे ना लेखकांनी जपून ठेवली सुटकेसमध्ये, ठीक आहे. आणि त्यांना ते पुलकित शाल म्हणजे ते बघून ते खुश व्हायचे म्हणून त्याचं नाव त्यांनी असं मनातल्या मनात पुलकित शाल असं ठेवलं, ठीक आहे. आपल्याला पण कुठलीही वस्तू आवडली, कोणी आपल्या आवडत्या माणसाने किंवा खूप मोठ्या व्यक्तींनी आपल्याला जर ती कुठली वस्तू देते तर आपण जपून ठेवतो ना, तसंच लेखकांनी ती शाल जपून ठेवली. कुठे ठेवली ती? सुटकेसमध्ये. हां. एक बार लेखक पु ल देशपांडे के घर गए थे. वहाँ पु ल देशपांडे की पत्नी सुनीताबाई ने लेखक को पूछा कि क्या उन्हें शाल दी जाए, आपको चलेगा क्या? लेखक को यह बहुत बड़ा सम्मान लगा, क्योंकि सही बात है, पु ल देशपांडे बहुत बड़े लेखक हैं, उनके हाथों से शाल मिलना यानी एक बड़ा सम्मान है. तो उन्होंने हाँ कहा. उसके बाद वो शाल उन्होंने क्या किया, बहुत संभाल के रखा. कहाँ रखा? सुटकेस में. वो उनके लिए पुलकित शाल यानी खुशी वाली शाल यानी पुलकित, वो खुश हो जाते थे. उनको ऐसा लगता था, वो देख के ऐसा लगता था कि हाँ, पु ल देशपांडे ने बहुत बड़े आदमी ने मेरा सम्मान किया है, इसलिए वो उन्होंने संभाल के रखे. हम भी तो रखते हैं ना, कोई अपना मनपसंद व्यक्ति जिसको हम बहुत पसंद करते हैं या जिसका हम रिस्पेक्ट करते हैं, वो अपने को कोई चीज़ देता है तो हम संभाल के रखते हैं. उसी तरह लेखक ने वो शाल सुटकेस में संभाल के रखी. पुढे एकदा लेखक वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले होते. तिथे जे राहत होते तिथे ते उतरले होते. हां, शाळेत खोलीत राहत होते. त्याच्या पाठी एक नदी वाहत होती, ठीक आहे. आणि तिथं थंडीचे दिवस होते त्या दिवशी जेव्हा ते गेले. तर ते एकदा रात्री अशी खिडकीत उभे होते. तर तेव्हा त्यांनी बघितलं की एक बाई एक छोटंसं बाळ टोपलीत ठेवून, नदीच्या काठी टोपलीत ठेवून ती स्वतः त्या मुलाला मासे पकडण्यात ती दंग आहे, ठीक आहे. त्या बाळाला एवढी थंडी वाजत होती आणि तो कुडकुडत होता आणि त्या थंडीमुळे तो रडत होतं. पण आई तिकडे बघतही नव्हती. तिचं काय टार्गेट होतं की मला कसे करून मासे पकडायचे. त्यावेळेस लेखकांनी काय केलं, ती पुलकित शाल म्हणजे पु ल देशपांडेंनी दिलेली शाल काढली आणि थोडे पैसे दिले आणि त्या बाईला सांगितलं की हे घे, अगोदर त्या बाळाला शाल दे, त्याला त्या शाळेत गुंडाळ आणि शालीत तू गुंडाळ व्यवस्थित, त्याच्यानंतर तू तुझं काम कर. त्यानंतर त्या बाईने त्या मुलाला जेव्हा शालीत गुंडाळलं
जी ती ऊब होती ते बघून लेखकांना इतकं समाधान वाटलं. तेवढं समाधान पु ल देशपांडेंनी त्यांना शाल दिली होती तेव्हा पण झालं नव्हतं. ठीक आहे. यात काय झालं की ह्याचा अर्थ काय झाला की त्या शालीची गरज त्या बाळाला तेव्हा जास्त होती. एक साल लेखक वाई गांव है वहाँ पे विश्व कोश के प्रेसिडेंट के हिसाब से गए थे. वो जहाँ स्कूल के रूम में रहे थे पीछे नदी बहती थी. तो वहाँ उन्होंने एक बार देखा कि एक लेडी एक छोटे बच्चे को टोकरी में रख के और वो वहाँ मछलियाँ पकड़ रही थी. वो बच्चा ठंडी की सीजन थी, उसको बहुत ठंडी लग रही थी और बहुत वो रो रहा था. पर उसका मम्मी का ध्यान उधर नहीं था, वो खाली मछलियाँ पकड़ने में मग्न थी. तो लेखक से रहा नहीं गया और वो उन्होंने जो पुलकित शाल यानी जो पु ल देशपांडे ने शाल दी थी वो लेडी को बुलाया और उसको दिया और उसके हाथ में थोड़े पैसे रखे और शाल भी दिया. और क्या बोला, ये बच्चे को इस साल में ये बच्चे को शाल उड़ा दे और तू बाद में आप आपका काम करो. वो जब वो बच्चा शाल ओढ़ता है और वो जो सोता है या तो उसको जो उसमें खुशी यानी वो एकदम सो जाता है बच्चा, वो देख के लेखक को इतना सेटिस्फेक्शन हुआ और इतनी खुशी हुई. वो क्या बोलते हैं कि जो पु ल देशपांडे ने जिस दिन मुझे शाल दी थी उससे भी ज्यादा आज मुझे वो खुशी हुई और ऐसा लगा कि नहीं, ये शाल की जरूरत वो बच्चे को ज्यादा है. नारायण सुर्वे हे खूप मोठे कविवर आहे. ते प्रत्येक सभा गाजवायचे. जिथं पण जायचे त्यांचे कवी संमेलन व्हायचे तिथं ते खूप गाजवायचे. सगळ्यांना त्या लोकांना त्या खूप आवडायच्या. आणि आपल्या भारतामध्ये एक आहे की कोणाला मान द्यायचा असेल, कोणाचा सन्मान करायचा असेल तर आपण शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतो. ते इतके ठिकाणी जात होते तर ते प्रत्येक ठिकाणी त्यांना काय मिळायचं, शाल आणि श्रीफळ, सन्मानाची शाल आणि श्रीफळ मिळायचे. एकदा ते बोलता बोलता कवींना लेखकांना काय बोलले, या शाली घेऊन घेऊन मी खरंच शालीन झालो आहे का, असं त्यांना प्रश्न विचारला. आणि तो प्रश्नामध्ये टोंट होतं. तेव्हा लेखक त्यांना हसत काय म्हणाले माहिती का, की शालीमुळे शालीनता येत असेल तर मी तर कर्जबाजारी होऊन जाईल, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. कारण की जेवढी लोक शाल देतात त्याच्यामुळे जर नम्र होत असेल मी, लेखक असे म्हणतात, तर मला सगळ्यांना शाली परत द्याव्या लागते कारण की माझ्यावर ते सगळ्यांचं ऋण आहे. हे ऐकून नारायण सुर्वे हंसायला लागले. नारायण सुर्वे ये बहुत बड़े कवि हैं. वो कवि सम्मेलन करते थे और अपने इंडिया में एक रिवाज है जिसका भी सम्मान करना रहा, उसमें अपने यहाँ क्या करते, शाल देते हैं, उसको नारियल देते, श्रीफल देते हैं. ठीक है. तो नारायण सुर्वे बहुत सारे कवि सम्मेलन करते, तो उनके यहाँ बहुत सारे शाल जमा हो गए. तो एक बार ऐसे ही हंसते हंसते या टॉन्ट में लेखक को बोलते हैं कि मेरे पास इतनी सारी शाल आ गई, तो मैं क्या शालीन यानी पोलाइट, सच्ची ये शाल की वजह से मैं पोलाइट हो गया हूँ क्या, मैं पोलाइट हूँ क्या. तो यानी वो उसमें उनका एक टॉन्ट था कि लोग इतना मुझे सम्मान करते हैं, मैं उसकी वजह से पोलाइट हो रहा हूँ शाल की वजह से. तो लेखक उनको बोलते हैं ऐसा जो रहा तो मुझे भी बहुत सारी शाल मिली, मैं भी बहुत सारा शालीन होना चाहिए, और जो मैं शालीन रहा तो लोगों का ऋण मेरे ऊपर है, तो मुझे सबको शाल खरीद करके हजारों लोगों को मुझे वापस देना पड़ेगा. ये बात सुन के नारायण सुर्वे जो रहते हैं हंसने लगते हैं. और नारायण सुर्वे इतने बड़े हो गए थे तो भी उनको कभी अभिमान नहीं हुआ था. नारायण सुर्वेंची गोष्ट ऐकून, बोलणं ऐकून लेखक विचार करायला लागले की शाल आणि शालीनता ह्याचा काही संबंध आहे का, खरंच आपण शाल घेतलं तर आपण शालीन होतो का. मग ते विचार करायला लागले, नाही, शालीनता शालीमुळे येतच नाही, उलट सगळ्यांनी आपला सन्मान केला तर आपण कुठं ना कुठं अभिमान, स्वतःचा गर्व वाटायला लागतो. म्हणजे शाल आले तर शालीनता येते हे गरजेचं नाही. शाल काय आहे, शाल ही एक बाह्य वस्तू आहे. ठीक आहे. ते कशाचं प्रतीक आहे, सन्मानाचं प्रतीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का, जास्त सन्मान मिळाला तर आपला कसा अहंकार वाढतो. शालीनता काय, शालीनता एक आंतरिक गुण आहे. आणि त्याच्यासाठी खरं चारित्र्य आपलं असलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम काय होते, म्हणजे खरं चारित्र्य असेल तर आपण
शालीविना पण आपण सुंदर दिसू, त्या शालीनतेला शालची गरज नाहीये. ठीक है. नारायण सुर्वे की बात सुन के लेखक सोचने लगे कि सही शाल हम जब लेते हैं तो हम शालीन हो जाते क्या, पोलाइट होते हैं क्या? तो वो बोलते हैं नहीं. लेखक का आखिर में आंसर रहता है नहीं. शाल क्या है? एक बाह्य रूप है. ठीक है. वो क्यों दी जाती है? एक सम्मान. कोई अपने को सम्मान करता है, देता है, पर घड़ी घड़ी कोई अपना सम्मान करेगा तो अपना अहंकार, हम प्राउडी हो जाते हैं. ह्यूमन बीइंग है, हम अपने आप पे प्राउड करने लगते हैं, यस मैं बहुत बड़ा हूँ. शालीनता क्या है? पोलाइटलीनेस क्या है? वो अंदर का गुण है. ठीक है. वो अपने आप एक कैरेक्टरिस्टिक है, अच्छा कैरेक्टर अपना, और उसके लिए शाल की जरूरत नहीं है. विदाउट शाल भी आप शालीन हो सकते हो, पोलाइट हो सकते हो. ठीक है. 2004 साली लेखक मराठी साहित्य संमेलनचे बिनविरोध अध्यक्ष झाले. आणि त्या काळात ते 1-2 वर्षात बऱ्याच ठिकाणी ते जात होते आणि त्यांच्याकडे शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली त्यांच्याकडे जमल्या की त्यांची खोली छोटीशी होती, 8x6ची खोली होती. हां, तर मग त्यांना ते ठेवणं शक्यच नव्हतं. मग त्यांनी काय केलं, सगळ्या बऱ्याच शाली त्यांनी गाठोडं बांधलं आणि स्वतःच्या एका मित्राला दिलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू ज्यांना गरज आहे त्यांना तू शाल दे. ते शाली बघून मी काय करणार, माझा एवढा सन्मान झाला, फक्त मी बघून खुशच होणार. त्यापेक्षा ही शाल कोणाला तरी कामाला येईल आणि हे कोणाला तरी कामाला येईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मग त्यांनी त्या शाली काय केल्या आणि स्वतः पण बऱ्याच शाली लेखकांनी गरीब श्रमिकांना वाटल्या. याचा अर्थ काय झाला की सन्मानापेक्षा गरज महत्वाची. ज्यांना गरजू लोकांना ती शालची गरज होती ती लेखकांनी दिली. 2000 साल में लेखक मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष बन गए और वो 1-2 साल में वो हर जगह जाते थे. तो उनके पास बहुत सारी शाल हो गई. इतनी शाल हो गई कि 8x6 की उनकी रूम थी. लेखक ऐसे बोलते हैं कि वहाँ रखने को जगह नहीं थी. तो उन्होंने क्या किया, बहुत सारी शाल जमा की, उसकी गठरी बांधी और अपने एक दोस्त को दे दी और उसको बोला तुझे जैसा करना है इसका कर, तुझे जिसको देना है तू दे. तो ठीक है. और उसके बाद खुद के पास जो भी शाल थी उन्होंने गरीब मजदूर थे, लेखक ने उनमें बांट दी. तब ये उन्होंने ऐसा सोचा कि मैं ये इतनी सारी शाल मैं घर में रखूंगा और खुश हो जाऊंगी, हाँ मेरा इतना सम्मान हुआ. उससे अच्छा क्या है कि जिसको जरूरत है, जो जरूरतमंद है, जो गरीब लोग हैं जिनके पास शाल नहीं, उसको दूंगा तो इसका फायदा अच्छा होगा, इसका उपयोग होगा. मेरे यहाँ तो कपाट में पड़ी रहेगी. ठीक है. लेखकांना शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बसणं फार आवडायचं. एकदा ते संध्याकाळी असेच बसले होते तेव्हा त्यांना एक भिक्षुक दिसला. त्यांना एकदम म्हणजे थिगळे लावलेले पांघरून घेतलं होतं, चादर होतं, तेच आथरून तो बसला होता आणि तेच तो त्याने घेतलं होतं अंगावर आणि तो थंडीने कुडकडत होता. हे बघून लेखकांना खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, 2 शाली घेतल्या आणि त्या म्हाताऱ्याला, त्या भिक्षुकला दिल्या. तो खूप अशक्त होता आणि तो थंडीने कुडकुडत होता. ठीक आहे. तर त्या म्हाताऱ्याने त्यांना, म्हणजे वयस्कर माणसाने लेखकांना 2 हाताने नमस्कार केला. लेखक को है ना शनिवार पेठ के ओंकारेश्वर मंदिर के पास जाना बहुत अच्छा लगता था. वो वहाँ पे बैठे थे, उधर ब्रिज था, वहाँ पे वो बैठे थे, रोज जाते थे शाम को. तो एक बार उन्होंने देखा कि एक गरीब आदमी भिक्षुक वो बैठा है, उसके पास जो ओढ़ने के लिए वो सब फटा हुआ है, जैसे सिला हुआ, कहीं से होल हुआ, वही वो लेके ठंडी में कुड़कुड़ यानी ठंडी के बाद वो कांपते हैं ना, वैसे कांपते हुए वो वहां बैठा था, भीख मांगते हुए. भिक्षुक था वो देख के लेखक को ऐसा बुरा लगा. तो उन्होंने क्या किया, दूसरे दिन 2 शाल लेके आए और वो गरीब भिक्षुक को दिया. तो गरीब भिक्षुक ने उनको थर यानी उनके हाथ कांप रहे थे, कांपते हुए हाथों से उनको नमस्कार किया और थैंक यू बोला. 4-5 दिवसांनी लेखक परत त्या मंदिरात रोज जायचे, पण मग त्यांना मध्ये वेळ नव्हता. मग 4-5 दिवसांनी जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी बघितलं की तो भिक्षुक तसाच बसला आहे, तिथंच बसलेला आहे आणि त्याच्या अंगावर परत त्या फाटक्या चादरी आहेत. तर ते बघून लेखकांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी जाऊन विचारलं, बाबा तुम्ही मला ओळखला का? तर अगोदर त्यांनी नाही ओळखलं.
मग त्यांनी सांगितलं लेखकांनी की अहो मी थोड्या दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, मग तुम्ही आज मी शाली दिल्यात, मग शाली कुठे गेल्या? तेव्हा तो काय म्हणतो माहिती का, बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील, आम्ही भिकारी लोकांना शाल कशी शोभेल, त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. तो भिक्षुक म्हणाला की माझ्याकडे पैसे नव्हते, मला भूक लागली होती आणि मी ती शाल ओढून मी कसं बसू शकतो, म्हणून त्या दोन्ही शाली विकल्या आणि त्याचे पैसे जे आले त्याच्याने मी 4-5 दिवस त्याच्याने पोटभर जेवलं. आता हे आमचं असं वाईट जीवन आहे असे ते भिक्षुक म्हणतात. आणि त्यांनी काय म्हणलं, तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले, तुम्ही मला शाल दिला, त्याच्यामुळे मी 4-5 दिवस पोटभर जेवलो. थोड़े दिनों के बाद लेखक जब वहां पे जाते हैं मंदिर में, तो वो देखते हैं कि वो भिक्षुक वहीं बैठा है और उसके पास वही फटे हुए चादर लेके वो ओढ़ के बैठा है. वो लेखक सोचते कि अभी तो मैंने इसको 2 शाल दी थी थोड़े दिन पहले. फिर वो भिक्षुक के पास जाते हैं और बोलते हैं कि आपने मुझे पहचाना क्या? वो पहले भिक्षुक ना बोलता है. बाद में जब लेखक बोलता है कि मैंने आपको 2 शाल दी थी, फिर भिक्षुक को याद आता है. तो फिर लेखक पूछते हैं कि मैंने आपको 2 शाल दी थी तो भी आप ऐसी फटी हुई चादर लेके क्यों बैठे हो इतनी ठंडी में? तो वो बोलता है कि हम गरीब लोग हैं, हम शाल ओढ़ के नहीं बैठ सकते और हमको वो सूटेबल भी नहीं है. जब पेट में भूख हो तो हम शाल ओढ़ के, महंगी वाली शाल ओढ़ के कैसे बैठेंगे? तो वो भिक्षुक ने क्या किया था पता था? वो दोनों शाल बेच दी और बेचने के बाद जो पैसा मिला उससे उसने 4-5 दिन पेट भर के खाना खाया. और उन्होंने लेखक को, भिक्षुक ने थैंक यू बोला कि आपकी वजह से मुझे 4-5 दिन पेट भर के खाना मिला. मेरे लिए शाल महत्व की नहीं थी, मेरे लिए शाल जरूरी नहीं थी, मेरे लिए पेट की भूख जरूरी थी. या धड्यात आपण काय शिकलो? शाल ही एक निर्जीव वस्तू, पण त्याचं बघा वेगवेगळ्या भावना, प्रत्येकासाठी त्या शालीबद्दलच्या भावना. सुरुवातीला लेखकासाठी ती शाल सन्मानाची शाल होती, कारण की त्यांना ती पु ल देशपांडेंनी दिली होती. दुसऱ्याला ती शाल जेव्हा त्यांनी त्या एका छोट्या बाळासाठी दिली तर त्याला त्याची उबेची गरज होती, थंडीपासून रक्षण मिळालं म्हणून ती शाल त्याला महत्त्वाची होती. आणि तो गरीब भिक्षुक, त्याच्यासाठी शाल महत्त्वाची का झाली? कारण की ती शाल विकून त्याला 3-4 दिवस पोटभर जेवण मिळालं. म्हणजे एक निर्जीव वस्तू, पण प्रत्येकासाठी किती वेगवेगळा दृष्टिकोन आहे त्याचा, हे या धड्यात आपल्याला लेखकांनी सांगितलंय. इस लेसन में हमने क्या सीखा? एक निर्जीव चीज है, शाल क्या है? एक निर्जीव चीज है, ठीक है, पर उसके लिए सबकी अलग अलग भावना इसमें अपने को बताई गई है. लेखक के लिए जो थी वो पुल की शाल बहुत सम्मान का प्रतीक था. वो क्यों? क्योंकि पु ल देशपांडे ने उनको दी हुई थी. और वही शाल जब वो बच्चे को ओढ़ाते हैं तो बच्चे को ठंडी से रक्षण मिलता है, तो उसके लिए वो शाल जरूरी, तब उसको वो सम्मान के हिसाब से शाल नहीं था, वो उसको ठंडी से बचा रहा था. और आखिर में जब एक गरीब भिक्षुक को शाल दी जाती है तो ना उसको उससे ठंडी थी, ना ठंडी से बचना नहीं था उसको, ना ही उसको सम्मान चाहिए था. वो शाल उसके लिए क्यों जरूरी थी? उसको बेच के उसको 4-5 दिन का खाना मिला. यानी एक निर्जीव वस्तु के लिए सबकी अलग अलग भावना सुंदर तरीके से इस लेसन में अपने को लेखक ने बताई है. शाल म्हणजे फक्त वस्त्र नाही तर प्रेम, सन्मान आणि आपुलकीचे प्रतीक आहे. गरीब माणसाला सन्मानापेक्षा अन्न आणि ऊब अधिक महत्त्वाचे असते आणि दुसऱ्यांसाठी मदतीसाठी वस्तू वापरणे हेच खरे मानवताचे लक्षण आहे. यात आपण लेखकाचा गरीब लोकांच्या दुःखाने व्यथित होतात आणि लेखकाचा गरीब लोकांच्या दुःखाने व्यथित होण्याचा स्वभाव याच्यात आपल्याला दिसतो. इस लेसन का मुख्य संदेश क्या है? शाल केवल कपड़ा नहीं, सम्मान और प्रेम का प्रतीक है. गरीब के लिए भोजन और गर्मी सबसे जरूरी होती है. मानवता का सबसे बड़ा रूप जरूरतमंद की सहायता करना है. सांगा मुलांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्रथम क्लासेस YouTube चॅनलला
लाईक करा, सबस्क्राईब